हम्पीच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत नॉर्थ हम्पी. पहाटे लवकर उठून आम्ही निघालो किष्किंधा नगरीमधील अंजनाद्री पर्वतावर जाण्यासाठी. हे अंजनाद्री पर्वत म्हणजेच हनुमंताचं जन्मस्थान. हनुमंताच्या जन्मस्थानाविषयी मतमतांतर आहेत. कर्नाटकातील अंजनाद्री, नाशिकमधील अंजनेरी तसेच अनेक ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा केला जातो. सकाळी 6 वाजता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. 575 पायऱ्या चढून आम्ही मंदिरात पोहोचलो. सकाळी लवकर आल्यामुळे छान सूर्योदय बघता आला. आमच्या घरी बाजूलाच हनुमानाचं खूप छान मंदिर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच हनुमानाबद्दल एक वेगळीच भक्ती आणि जिव्हाळा आहे. त्यामुळे मी तर खूपच एक्सायटेड होते त्याचं जन्मस्थान बघायला. मंदिरात जाऊन छान दर्शन घेतलं. समोर दिसणाऱ्या संपूर्ण हम्पीचा नजारा बघितला. रामायणातील उल्लेखानुसार त्रेतायुगातील किष्किंधा नगरी हे वानरराज सुग्रीव आणि वाली यांची राजधानी होती. पायऱ्या उतरून खाली आलो आणि छान नारळ पाणी पिलं. हे आहे पंपा सरोवर. असं म्हटलं जातं, पंपा या पार्वतीच्या अवतारानं बराच काळ इथे तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. संस्कृतमधील पंपा या शब्दाचा अपभ्रंश होऊन कानडीत हम्पी असं नाव पडलं. पंपा सरोवराच्या समोरच महादेवांचं छान मंदिर आहे आणि त्याच्याच समोर असलेली ही शबरीची गुफा. असं म्हणतात हे तेच ठिकाण आहे जिथे शबरीने रामाला उष्टी बोरे दिली होती. हे बघून झाल्यानंतर आम्ही वालीची गुफा पाहण्यासाठी गेलो. ही गुफा पाहतच तिथल्या गणपती मंदिरातील पुजाऱ्यांनी रामायणातल्या कथा एवढ्या सुंदर सांगितल्या, असं वाटत होतं की हे सगळं आपण अनुभवतोय. त्यानंतर इथे असलेल्या चिंतामणी मठात गेलो. समोर वाहणारी सुंदर अशी तुंगभद्रा नदी आणि तिच्या काठाशी असलेलं हे मंदिर किती सुंदर दिसत होतं सगळं. तिथे थोडा वेळ शांत बसून आम्ही गेलो ऋषीमुख पर्वतावर सुग्रीवची गुफा बघायला. या सगळ्या ठिकाणी जात असताना नदीच्या काठावरून किंवा छोट्याशा पुलावरून जाणं, असे छोटे छोटे ट्रेक करत खूपच मजा आली. सुग्रीवच्या गुफेमध्ये आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे. त्याच्यामध्ये वाली, सुग्रीव, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. त्यानंतर आमच्या रिक्षावाल्या दादांनी खूप छान रेस्टॉरंटमध्ये आणलं. इथलं सगळंच खूप ॲस्थेटिक होतं. तिथे छान जेवून थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो सणापूर लेक बघायला. आंध्र प्रदेशमधून पाणी सोडल्यामुळे तेथील पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे क्लिफ जंपिंग बंद करण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला आमचा क्लिफ जंपिंगचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. सणापूर लेकचा व्ह्यू बघत आम्ही पोहोचलो कोरॅकल राईडसाठी. या एका कोरॅकलमध्ये 5 ते 6 माणसं बसू शकतात. आम्ही देखील सणापूर लेकच्या मॅनग्रोव्ह ट्रेमध्ये कोरॅकल राईड केली आणि आमच्या हम्पीच्या ट्रिपची सांगता केली. थँक्यू.